कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्त्यांची कोल्हापूर सर्किट बेंचने गंभीर दखल घेतली आहे। खड्डेमय रस्त्यांबाबत सरकारी यंत्रणांना 24 तारखेपर्यंत लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। पुढारी न्यूजने आवाज जनतेचा कार्यक्रमातून कोल्हापुरातल्या रस्त्यांची दुरवस्था दाखवलेली होती। पुढारी न्यूजच्या बातमीचा हा दणका पाहायला मिळतोय। कोल्हापूर सर्किट बेंचने सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे। कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्ते प्रकरणामध्ये 24 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला या संदर्भात आणखी तपशील देतील। शेखर, रिधी बरोबर आहे। कोल्हापुरातल्या खड्डेमय रस्त्यांची अवस्था आपण वारंवार त्या ठिकाणी बांधली होती, दाखवली होती आणि त्यानंतर अशा पद्धतीनं कोल्हापुरातील सजग जे नागरिक आहेत त्यांनी जनहित याचिका जी आहे ती कोल्हापूर सर्किट बेंच या ठिकाणी दाखल केली होती आणि या याचिकेचीच दखल घेतलेली आहे। जी प्रश्न आपण मांडले होते त्यानंतर ही याचिका जी आहे ती दाखल झाली होती आणि त्याची दखल जी आहे ती आता गंभीर सर्किट बेंचने घेतलेली आहे। जवळपास सर्वच यंत्रणा ज्या सरकारी आहेत त्या सरकारी यंत्रणांना 24 तारखेपर्यंत आपलं लेखी म्हणणं मांडण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भातले नोटीस जे आहे ते प्रत्येक यंत्रणांना दिली गेलेली आहेत, ज्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका असू दे, PWD विभाग असू दे किंवा जिल्हाधिकारी असू देत किंवा शासन असू दे, राज्य शासन, या सगळ्यांनाच अशा पद्धतीच्या नोटिसा गेलेल्या असल्याची माहिती जी आहे ती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच 24 तारखेला आता पुढची सुनावणी होणार आहे। कोल्हापूरकर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डेमय रस्त्यांना वैतागलेले आहेत आणि याच खड्डेमय रस्त्यांना वैतागून अशा पद्धतीने अनेक जण आवाज उठवत होते आणि त्याचपैकी हे कोल्हापुरातील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर सर्किट बेंच या ठिकाणी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेची गंभीर दखल जी आहे ती सर्किट बेंचने घेतलेली आहे। आणि या 70 रस्त्यांचा प्रश्न, कोल्हापूर शहरातल्या जवळपास 70 रस्ते आहेत ज्या ठिकाणी असलेली अतिशय दयनीय अवस्था या फोटोच्या माध्यमातून आणि जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि ह्याच परिस्थितीचा लेखी म्हणणं जे आहे ते आता यंत्रणांनी आम्हाला 24 तारखेपर्यंत पोचवावं असा आदेश जे आहे ते दिलेले आहेत, तशा नोटीस दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच येणाऱ्या 24 तारखेच्या सुनावणीमध्ये आता कशा पद्धतीने या सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या सर्किट बेंच समोर आपलं म्हणणं मांडणार आहेत आणि या संदर्भात पुढच्या नेमक्या काय हालचाली होणार आहेत आणि कोल्हापूरकर खड्डेमय रस्त्यांपासून दूर होऊन एक चांगल्या रस्त्यांचा प्रवास, चांगल्या रस्त्यांवरून प्रवास कधीपासून करायला सुरुवात करणार आहेत हे मात्र पाहावं लागणार आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर।